साताऱ्यातील तापोळा अहिर कोयना धरणाच्या जलाशयावर बांधण्यात येणारा केबल स्टे ब्रिज पूर्ण होण्याच्या मार्गावर असून सुमारे 175 कोटी रुपये खर्च करून हा केबल स्टे पूल तयार झालाय। अत्याधुनिक पद्धतीने उभारण्यात आलेला या पुलाला 43 मीटर उंचीची विविंग गॅलरी असणार आहे। यामुळे पर्यटकांना कोयना बॅकवॉटर आणि सूर्यास्ताचा विहंगम नजारा पाहता येणार आहे। यामुळे पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे। आढावा घेतलाय वैभव बोडके यांनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेलं नवीन महाबळेश्वरमधील केबल ब्रिज हा जो तापोळा ते कांदा ते खोरे जोडणारा आहे, त्याचं काम आता 90% हे पूर्ण झाल्याचे चित्र पाहायला मिळते। मी 150 फूट वरून हे तुम्हाला जे दृश्य विहंगम दाखवतोय ते या पुलाचं दृश्य आहे की या पुलापासून कोकणात जाणारा रस्ता हा पर्यटकांसाठी सुखकर होणार आहे आणि हाच तो केबल ब्रिज आहे। तो आपल्या एबीपी माझाच्या जे प्रेक्षक आहेत त्यांना दाखवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण हे जे कोयना बॅकवॉटर आहे यावर बनलेला हा ब्रिज आहे आणि याच ठिकाणी जी आहे ती विविंग गॅलरी होणार आहे। या विविंग गॅलरीचं काम देखील आता युद्ध पातळीवर सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। 540 मीटरचा हा ब्रिज आहे। 33 मीटरची मोठी अशी विविंग गॅलरी असणार आहे आणि 175 कोटी या जे पुलाला खर्च देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। साताऱ्यातील एकनाथ शिंदे यांचा सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट असणारा जो नवीन महाबळेश्वर आहे त्याचं आता रूपरेष हे बदलताना आपल्याला पाहायला मिळते। नवीन महाबळेश्वरला वेगळं रूप येताना देखील आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे साताऱ्याच्या जे पर्यटन ज्या ठिकाणची व्यवस्था आहे ती देखील सुधारताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। दरम्यान या संदर्भात पीडब्ल्यूडी अधिकारी अजय देशपांडे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली आहे। आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। आपल्यावर बोलण्यासाठी पीडब्ल्यूडीचे अधिकारी देशपांडे साहेब आहेत। साहेब, काय सांगाल, किती लोक या ठिकाणी काम करत होती, कसं आता या पुलाचं काम चालू आहे आणि कोणत्या ठिकाणाहून कुठपर्यंत हा पूल बांधण्यात आला आणि कुणाकुणाला या पुलाचा फायदा होईल? साधारण महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गेल्या 36 महिन्यात 540 मीटर लांबीचा हा केबल स्टे ब्रिज तापोळा ते अहिर या प्रमुख जिल्हा मार्गावर बांधण्यात येत आहे। आज मितीला जवळजवळ 540 मीटर लांबीच्या हॉरिझॉन्टल स्लॅबचे काम पूर्ण झाले असून 43 मीटर उंचीवर असलेल्या प्रेक्षणीय गॅलरीचं काम आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे। जूनच्या शेवटपर्यंत या गॅलरीचं काम पूर्ण होईल आणि या गॅलरीतून सर्व पर्यटकांना आपण प्रतापगड असेल, सह्याद्रीच्या पर्वतरांगा असतील किंवा कोयना जलाशय असतील, सकाळचा सूर्योदय असेल, सूर्यास्त असतील, या सर्व गोष्टींचं विहंगम दृश्य या प्रेक्षणीय गॅलरीच्या माध्यमातून पर्यटकांना पाहावयास मिळणार आहे। आणि पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाला जाणारा हा अतिशय जवळचा मार्ग असल्यामुळे या कांदाटी खोऱ्यातून पलीकडे असणारा खेड, कोकणात असणारा खेडला जाण्यासाठी हा अतिशय जवळचा मार्ग असणार आहे। एकूण 540 मीटर लांबीच्या या पुलाचे काम आता जवळजवळ 90% पूर्ण झाले असून 175 कोटी रुपयाचा खर्च महाराष्ट्र शासनामार्फत या पुलावर करण्यात येत आहे आणि निश्चितच दिवाळीपर्यंत हा पूल पूर्णपणे स्थानिक रहिवासी असतील किंवा पर्यटकांसाठी खुला करण्याचं नियोजन सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात आलेलं आहे।